तर आज आपण साहित्याचा आस्वाद हा जो तृतीय वर्ष कला मराठी विशेष अभ्यासपत्रिका क्रमांक 3 या अभ्यासपत्रिकेतील दुसऱ्या सत्रातलं हे पहिलंच घटक आहे साहित्याचा आस्वाद। आता हे शीर्षक जे आहे या घटकाचं ते शीर्षक आहे साहित्याचा आस्वाद। साहित्य आणि आस्वाद या दोन गोष्टी याच्यामध्ये आहे। पहिली गोष्ट आहे साहित्य आणि दुसरी गोष्ट आहे आस्वाद। मग आस्वाद कशाचा? तर साहित्याचा आस्वाद। म्हणजे कोणतीही कलाकृती अर्थात साहित्यकृती ही जेव्हा आपण त्या साहित्यकृतीचं वाचन करतो, त्या साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करतो, त्या साहित्यकृतीमध्ये काय आहे, उदाहरणार्थ त्यातील घटना असतील, काही प्रसंग असतील, त्यातील व्यक्तिरेखा असतील, त्यातील वातावरण असेल, त्यातील भाषा असेल, त्याच्यामध्ये मांडलं गेलेलं जीवनानुभव असेल, जीवनानुभव मांडण्याची एक विशिष्ट पद्धत असेल, या सगळ्यांचा जो विचार आहे, या विचाराच्या अनुषंगाने जेव्हा एखाद्या साहित्यकृतीचा आपण विचार करतो तेव्हा आपण त्या साहित्यकृतीचा किंवा त्या साहित्याचा आपण आस्वाद घेतो असा त्याचा अर्थ होतो। आता आस्वाद म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडतो। वास्तविक पाहता आस्वाद हा जो शब्द आहे तो शब्द रस किंवा चरवणा या शब्दाप्रमाणेच पाकशास्त्रातून साहित्यशास्त्रामध्ये आलेला आहे। हा पहिला मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे आणि तो म्हणजे काय की पाकशास्त्रामधून ज्या पद्धतीने रस किंवा चरवणा हा शब्द जसा आला त्याच पद्धतीनं आस्वाद हा शब्द देखील साहित्यामध्ये आलेला आहे। भरत मुनी नावाचे एक अभ्यासक आपल्याकडे होऊन गेलेत। त्यांनी प्रथमतः आस्वाद हा जो शब्द आहे तो आपल्या नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी त्याचं उपयोजन केलेलं होतं। त्यातलं उदाहरण असं आहे, आस्वादयन्ति सुमनस्सः प्रेक्षकः असा उल्लेख त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये म्हणजे भरत मुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा आलेला आहे। मात्र एखाद्या वस्तूचा केवळ उपभोग घेणे म्हणजे आस्वाद नाही। म्हणजे कोणत्याही गोष्टीचा किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीचा आस्वाद घेणे म्हणजे उपभोग घेणे म्हणजे आस्वाद नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। तर मग आस्वाद म्हणजे काय? तर आस्वाद म्हणजे नेमकेपणे केलेले रसग्रहण होय। रसग्रहण म्हणजे आस्वाद ही प्रक्रिया कशाशी निगडीत आहे? रसग्रहणाशी निगडीत आहे। म्हणून नेमकेपणाने केलेले रसग्रहण म्हणजे आस्वाद होय। ही गोष्ट आपण आस्वाद या शब्दाच्या अनुषंगाने समजून घ्यायला हवी। एखाद्या खाद्यपदार्थाचे चवीने केलेले सेवन किंवा साहित्यकृतीचे डोळसपणे केलेले वाचन, नुसते वाचन नाही तर डोळसपणे केलेले वाचन हे आस्वादामध्ये मोडते। म्हणजे आस्वादात कोणती क्रिया मोडते? साहित्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर साहित्याच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आस्वाद या प्रक्रियेमध्ये नेमकी कोणती क्रिया मोडते? तर जी साहित्यकृतीचे डोळसपणे केलेले वाचन। सगळे त्या सर्वसामान्य माणसं देखील साहित्यकृतीचं वाचन करीत असतात, आपणही साहित्यकृतीचं वाचन करीत असतो। म्हणून सर्वसामान्य लोकांचं वाचन, विद्यार्थी म्हणून आपलं वाचन, समीक्षक म्हणून समीक्षकांचं वाचन, हे वाचन जे आहे त्याची वेगवेगळी प्रत आहे, वेगळा प्रकार आहे खरं म्हणजे। म्हणून इथे
आस्वाद या शब्दाच्या अनुषंगाने किंवा या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण एक गोष्ट समजून घेतो आहोत की आस्वाद ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया साहित्यकृतीशी निगडीत आहे आणि साहित्यकृतीशी ती निगडीत असल्यामुळे साहित्यकृतीचं डोळसपणे केलेलं वाचन ही जी क्रिया आहे ही क्रिया आस्वाद या संकल्पनेमध्ये मोडते आहे. म्हणूनच पाकशास्त्रात नुसता खाणारा आणि खवय्या हे जसे वेगळे मानले जातात त्याच पद्धतीनं साहित्यशास्त्रामध्ये देखील नुसता वाचक आणि आस्वादक किंवा रसिक हेही वेगवेगळे मानले जातात. प्रत्येक खाणारा हा खवय्या असतो किंवा प्रत्येक रसिक हा वाचक असतो. प्रत्येक रसिक हा वाचक असतो किंवा प्रत्येक आस्वादक हा वाचक असतो. पण जसा प्रत्येक खाणारा हा खवय्या नसतो त्याचप्रमाणे प्रत्येक वाचक हा आस्वादक नसतो, प्रत्येक वाचक हा रसिक नसतो. हेही सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच वाचक हा आस्वादक असतोच असं नाही. म्हणजे बघा आस्वादक हा वाचक असतो कारण वाचल्याशिवाय त्याला आस्वाद येणार नाही. साहित्यकृतीचं वाचन केल्याशिवाय कुठल्याही आस्वादकाला आस्वाद घेता येणार नाही किंवा रसिकाला त्यातला रस चोखता येणार नाही. म्हणून म्हणजे बघा सूत्र काय आहे ते, प्रत्येक आस्वादक किंवा रसिक हा वाचक असतो पण प्रत्येक वाचक हा रसिक असतोच असा नाही किंवा आस्वादक असतोच असा नाही. याचा अर्थ काय, ते सूत्र आहे रसिक हा वाचक असतो, आस्वादक हा वाचक असतो, पण वाचक हा आस्वादक असेलच असं नाही. हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे. पुढे दृष्टी असणं आणि डोळस असणं, आणखी उदाहरण त्या निमित्तानं आपल्याला समजून घेता येईल. दृष्टी असणं आणि डोळस असणं यामध्ये जसा फरक आहे त्याचप्रमाणे वाचक आणि रसिक या दोन्ही संकल्पनेमध्ये फरक आहे. रसिकतेशिवाय आस्वादकतेशिवाय आस्वाद अशक्य आहे. म्हणजे आस्वादकता जर असेल आपल्यामध्ये, रसिकता जर असेल तरच साहित्यकृतीचा आस्वाद आपल्याला घेता येतो, अन्यथा घेता येत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आस्वाद घेणे किंवा रसग्रहण करणे म्हणजे नेमकं काय, तर हेही सूत्र आपण पाहायला हवं. आस्वाद घेणे किंवा रसग्रहण करणे म्हणजे काय, तर साहित्य वस्तूतील नेमक्या मर्माची दखल घेणे होय. साहित्य वस्तूतील नेमक्या मर्माची दखल घेणे म्हणजेच साहित्यकृतीचं आस्वाद घेणे होय किंवा रसग्रहण करणे होय. म्हणजे रसग्रहण किंवा आस्वाद या संकल्पनेमध्ये किंवा या क्रियेमध्ये कोणती गोष्ट दडलेली आहे, तर साहित्यकृतीतील किंवा साहित्य वस्तूतील नेमकं जे काही मर्म आहे ते मर्म किंवा त्या मर्माची दखल घेणं. साहित्य वस्तूतील नेमक्या मर्माची दखल घेणे म्हणजेच रसग्रहण करणे होय किंवा आस्वाद घेणे होय. हे सूत्र तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे रसग्रहण किंवा आस्वाद ही जी संकल्पना आहे ही कशावरून आली, तर इंग्रजीमध्ये ॲप्रिसिएशन हा एक शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये असा दिलेला आहे, टू व्हॅल्यू प्रॉपर्टी. टू व्हॅल्यू प्रॉपर्टी किंवा सिम्पॅथेटिक रिकॉग्निशन ऑफ एक्सलन्स अशी संकल्पना किंवा असा अर्थ इंग्रजीचा ॲप्रिसिएशन या शब्दाचा सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर त्याचं विश्लेषण आपण साहित्यकृतीच्या अनुषंगाने जर इकडे केलं तर काय, तर साहित्यकृतीतील नेमक्या सौंदर्याची सहानुभूतीपूर्वक घेतलेली दखल आणि त्याद्वारा केलेले योग्य मूल्यमापन आस्वाद किंवा रसग्रहण या संकल्पनेमध्ये मोडते.
नेमका अर्थ काय? साहित्यकृतीतील नेमक्या सौंदर्याची सहानुभूतीपूर्वक घेतलेली दखल आणि त्याद्वारा केलेले योग्य मूल्यमापन हे आस्वाद प्रक्रियेमध्ये किंवा रसग्रहणामध्ये ते मोडते आहे. म्हणजे साहित्यकृतीमध्ये सौंदर्य असते हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजेच काय? साहित्यकृतीमध्ये असणाऱ्या सौंदर्याची सहानुभूतीने दखल घेणे किंवा सहानुभूतीपूर्वक दखल घेणे ही गोष्ट, दखल घेऊन त्याचं मूल्यमापन करणे, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत, ह्या दोन्ही प्रक्रिया या कशामध्ये मोडतात? आस्वाद किंवा रसग्रहण यामध्ये त्या मोडताना आपल्याला दिसतात. साहित्यकृतीतील सौंदर्य ही देखील अंतरंग आणि बहिरंग अशा दोहोमध्ये वसत असते. पहा, साहित्य म्हणजे दोन गोष्टी साहित्यकृतीमध्ये असतात, अंतरंग आणि बहिरंग. मग हे जे सौंदर्य साहित्यकृतीतलं, हे साहित्यकृतीतलं सौंदर्य दोन गोष्टीमध्ये दडलेलं असतं. एक बाह्यंग आणि दुसरं अंतरंग आणि बहिरंग, ह्या दोन्ही संकल्पना तिथल्या आहेत. तेव्हा आशय आणि अभिव्यक्ती या दोहोतील सौंदर्य न्याहाळणे या ठिकाणी म्हणजे साहित्यकृतीमध्ये महत्वाचं ठरत असतं. म्हणजे आस्वाद प्रक्रियेमध्येही आशय आणि अभिव्यक्ती यामधील जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहणे किंवा न्याहाळणे ही गोष्ट त्या आस्वाद प्रक्रियेमध्ये बसते. या दोहोंच्या उभारणीतील कौशल्याची दखल आस्वाद प्रक्रियेत मोडते. म्हणजे साहित्यकृतीतील अंतरंग आणि बहिरंग याच्यामध्ये दडलेलं जे काही सौंदर्य आहे, या सौंदर्याची किंवा हे सौंदर्य आशय आणि अभिव्यक्तीच्या अनुषंगाने हे दडलेलं जे काही सौंदर्य आहे त्याची उभारणी कशी केली गेलेली आहे, म्हणजेच त्या उभारणी करताना जे कौशल्य वापरलेलं आहे त्या कौशल्याची दखल घेणे ही देखील आस्वाद प्रक्रियेमध्ये मोडते. आता ही जी दखल आहे, ही दखल कशी घेतली पाहिजे, कशी घेतलेली असली पाहिजे, तर सहृदयतेने आणि सहानुभूतीपूर्वक, सहृदयतेने आणि सहानुभूतीपूर्वक घेतली गेली पाहिजे अशी अपेक्षा या आस्वाद प्रक्रियेमध्ये असते. म्हणजे आपण काय पाहिलं इथे, साहित्यकृतीमध्ये असणारं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य अंतरंग आणि बहिरंग या दोन्ही घटकामध्ये ते वसत असते किंवा वसलेलं असते. आशय आणि अभिव्यक्ती या दोहोतील जे सौंदर्य न्याहाळायचं आहे ते न्याहाळणं या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि आशय आणि अभिव्यक्तीमध्ये दडलेलं जे काही सौंदर्य आहे हे न्याहाळत असताना आशय आणि अभिव्यक्तीमध्ये किंवा आशय आणि अभिव्यक्तीच्या उभारणीमध्ये जे काही कौशल्य वापरलं गेलेलं आहे त्या कौशल्याची दखल घेणं ही गोष्ट ही इथे महत्त्वाची आहे. आणि म्हणून ही दखल घेणे म्हणजे बरोबरची दखल घेणे नाही, तर सहृदयतेने आणि सहानुभूतीपूर्वक दखल घेणे होय. म्हणजे जर साहित्यकृतीची किंवा साहित्यकृतीमध्ये असणारं जे काही आशय आणि अभिव्यक्ती आहे त्याच्यामध्ये जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्याची जी काही उभारणी केली गेलेली आहे त्या उभारणीसाठी वापरलेलं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याची दखल घ्यायची आहे आस्वाद प्रक्रियेमध्ये. आणि म्हणून ती दखल कशी घ्यायची, तर सहानुभूतीपूर्वक आणि सहृदयतेने ही दखल घेतली की मग आपण त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेतो असा त्याचा अर्थ होतो. आता पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे याच्यामधलाच आहे आस्वाद प्रक्रियेमधला. प्राध्यापक गो म कुलकर्णी नावाचे एक अभ्यासक मराठीमध्ये आहेत. त्यांनी रसग्रहण कला व स्वरूप या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, कलाकृतीतील मांडणीची पद्धती बघणे, रचनेचे कौशल्य पाहणे, तिची लयांगे न्याहाळणे, गुंतागुंत नजरेत घेणे, कलाकृतीचे विश्लेषण व संश्लेषण करणे या साऱ्या क्रियांचा संदर्भ रसग्रहणाशीच आहे असं त्यांनी ते म्हटलेलं आहे. रसग्रहण कला व स्वरूप या आपल्या ग्रंथामध्ये प्राध्यापक गो म कुलकर्णीनं रसग्रहणासंदर्भामध्ये जे मांडलेले मुद्दे आहेत ते मुद्दे मी याच्या आधी तुम्हाला म्हणून दाखवलेले आहेत की कलाकृतीतील मांडणीची पद्धती बघणे, रचनेचे कौशल्य बघणे, तिची लयांगे न्याहाळणे, तिथली गुंतागुंत जी आहे त्या साहित्यकृतीमधील ते नजरेत घेणे,
कलाकृतीचे विश्लेषण आणि संश्लेषण करणे, या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत, ह्या सगळ्या क्रिया रसग्रहणामध्ये येतात किंवा रसग्रहणाशी त्या संबंधित आहेत. पुढे तेच म्हणतात, गोमक कुलकर्णी पुढे म्हणतात, रसग्रहण ही सौंदर्यशास्त्राची एक शाखा आहे. कलावंत आणि रसिक दोघांच्याही भूमिकेचा विचार सौंदर्यशास्त्र करत असते. परंतु रसग्रहणामध्ये मात्र रसिकाने अर्थात आस्वादकाने उत्तम कलाकृतीचा आस्वाद कसा घ्यावा याचाच प्राधान्याने विचार केलेला असतो. सौंदर्यशास्त्र आणि रसग्रहण हे काय करतं तर किंवा कलाकृतीचा आस्वाद हा जो एक मुद्दा आहे, तो मुद्दा या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असणारा असा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा म्हणजे की रसग्रहण ही सौंदर्यशास्त्राची एक शाखा आहे असं या अभ्यासकांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की कलावंत आणि रसिक हे जे आहे या दोघांच्याही भूमिकेचा विचार सौंदर्यशास्त्र करत असते. पण रसग्रहण ही जी प्रक्रिया आहे, या रसग्रहणामध्ये रसिकाने किंवा आस्वादकाने उत्तम कलाकृतीचा आस्वाद कसा घ्यायला पाहिजे, कसा घ्यायला हवा, ही जी क्रिया आहे ही रसग्रहणामध्ये येते असं ते म्हणतात. साहित्य हे जसं एक प्रकारचे असू शकते किंवा साहित्य हे जसं एक प्रकारचं असू शकत नाही, त्याचप्रमाणे साहित्याकडे पाहण्याची आस्वादकाची दृष्टी देखील एक प्रकारची असेलच असं सांगता येत नाही. भिन्न भिन्न भूमिकांमधून आस्वादक हा साहित्याकडे वळत असतो आस्वाद घेण्यासाठी. या संदर्भामध्ये प्राध्यापक द के केळकर नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे, काव्यालोचन हा त्यांचा ग्रंथ आहे. काव्यालोचन हा प्राध्यापक द के केळकर यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये ह्या ज्या भूमिका आहेत, भिन्न भिन्न अशा भूमिका रसिकांच्या, त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे ते अतिशय रंजक असं वर्णन केलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, ते म्हणतात, कधी त्याने म्हणजे आस्वादकाने ग्रंथ विवरण करणाऱ्या पंतोजीचे रूप घ्यावे, तर कधी भलेबुरे शेरे मारणाऱ्या दिपोटीची ऐट आणावी. कधी जनमनात न भरलेल्या ग्रंथातील गुणोत्कर्षाचे उज्ज्वल वर्णन करून रसिकांचा अनुनय करणाऱ्या वकिलाची भूमिका घ्यावी, तर कधी न्यायासनावर बसून निपक्षपातीपणाने गुणदोषाची चर्चा करणाऱ्या न्यायाधीशाचा पेशा स्वीकारावा. कधी गणमात्रा मोजणाऱ्या गणित्याची नीरस मुद्रा धारण करावी, तर कधी काव्यातील रम्य स्थलांचे तितक्याच रम्य भाषेत वर्णन करणाऱ्या रसिकाची उल्लसित वृत्ती स्वीकारावी. कधी अप्रसिद्ध कवींना जुन्या धुळखाट पडलेल्या बारातून किंवा कसरीच्या तडाख्यातून सोडवून रसिकांची भेट करविणारा संशोधक बनावे, तर कधी काव्याचे मंथन करून त्यातील नवनीत काढणारा तत्वज्ञ म्हणून मिरवावे. आस्वादकांची जी काही भूमिका आहे, ही भूमिका भिन्न भिन्न कशी आहे या संदर्भामध्ये जे प्राध्यापक द के केळकर यांनी काव्यालोचन या आपल्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे, ही अशी भिन्न भिन्न भूमिका म्हणजे नेमकी कोणती भूमिका याविषयी त्याने जे विवेचन केलेलं किंवा जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय रंजक असं वर्णन आहे, हे आपण पाहिलं. तेव्हा साहित्याकडे पाहण्याची दृष्टी ही कोणतीही असो, पण त्यातून संभवणाऱ्या फलिताचे स्वरूप कशीही असले तरीही आस्वादनाची म्हटली जाणारी जी क्रिया आहे ती एकच होत असते, हेही सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे वेगवेगळे आस्वादक आहेत ते आस्वादक भिन्न भिन्न दृष्टिकोनातून साहित्यकृतीचा आस्वाद घेत असले तरीही, त्याचबरोबर साहित्याकडे पाहण्याची भिन्न भिन्न दृष्टी असली तरीही साहित्यकृतीचा जो काही आस्वाद आहे किंवा आस्वादनाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मात्र एक सारखी असते, त्याच्यात फरक नसतो असं म्हटलं जातं. आस्वादक
हा कोणत्याही संप्रदायातील असला तरी त्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न साहित्यकृतीतील मर्माचे, सौंदर्याचे, रसाचे ग्रहण करणे हाच असतो. म्हणजे आस्वादकाचा कुठलाही पंथ असू दे, कुठलाही संप्रदाय असू दे, त्याची कुठलीही भूमिका असू दे, पण त्याचं काम काय आहे, कार्य काय आहे, किंवा त्याचा प्रयत्न काय असतो, तर साहित्यकृतीतील मर्म, त्या मर्माचं सौंदर्य, त्यातलं रस, त्या रसाचं ग्रहण, हेच ग्रहण करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा त्याचा प्रयत्न असतो. म्हणजे आस्वादकाचा हा प्रयत्न असतो. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आस्वादकांना अभिप्रेत असणारे मार्ग भिन्न असतील किंवा असतातही, पण साध्य मात्र एकच असू शकते किंवा साध्य मात्र एकच असते, ते म्हणजे सौंदर्य ग्रहण करणे. साध्य काय? जो आस्वादक आहे तो आस्वाद कशासाठी घेतो आहे, तर त्या साहित्यकृतीचं सौंदर्य ग्रहण करण्यासाठी. आणि हे सौंदर्य ग्रहण करण्याचं काम तो आस्वादक करीत असतो. ही त्याची कृती आहे, त्याचं कार्य आहे. या संदर्भामध्ये कलावादी आणि जीवनवादी हे जे दोन संप्रदाय आहे यांचंही म्हणणं काय आहे ते आपण थोडक्यात पाहता येतं. तर कलावाद्याला साहित्यकृतीच्या जीवननिरपेक्षतेत होतो तो सौंदर्याचा साक्षात्कार. म्हणजे कलावादी साहित्याकडे जीवननिरपेक्ष अशा भूमिकेनं पाहतात, तरीही त्यांना जो सौंदर्याचा साक्षात्कार होतो तो साक्षात्कार, आणि जीवनवाद्याला म्हणजे जीवनासाठी कला या सूत्राने साहित्याकडे पाहणारे जे जीवनवादी आहेत त्या जीवनवाद्याला साहित्यकृतीच्या जीवनसापेक्षेत होत असतो तोही सौंदर्याचाच साक्षात्कार होय. म्हणजे कलावादी असू दे किंवा जीवनवादी असू दे, तो आस्वादक, त्याची प्रक्रिया काय होते, तर तो आस्वादक काय करतो, तर साहित्यकृतीचे तो आस्वाद घेत असतो. त्यांना सौंदर्याचा किंवा जे सौंदर्य त्याला न्याहाळायचं असतं तेच सौंदर्य त्याला तिथे अभिप्रेत असतं. त्याच सौंदर्याची पारख तो करीत असतो. म्हणजेच काय, कलावाद्यांची भूमिका जीवननिरपेक्षतेत सौंदर्य असतं, तर जीवनवाद्याच्यामुळे जीवन सापेक्षित सौंदर्य असतं. हे दोन्ही प्रकारचं सौंदर्य एकसारखंच असतं असं या संदर्भामध्ये प्रामुख्याने म्हटलं जातं. लेखक, साहित्यकृती आणि रसिक किंवा आस्वादक असा लेखनाचा विचार करताना एक त्रिकोण कल्पिला जातो का, म्हणजे लेखक, साहित्यकृती आणि वाचक किंवा आस्वादक. हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण या संदर्भामध्ये महत्वाचा असतो. आस्वाद प्रक्रियेचा विचार करता या त्रिकोणापैकी रसिक किंवा आस्वादक या तिसऱ्या कोणाचाच विचार प्रामुख्यानं केला जातो. कारण लेखक हा निर्माता असतो, साहित्यकृती ही त्याची निर्मिती असते. हे असे दोन कोण झाले. पहिला कोण लेखक, दुसरा साहित्यकृती, हे दोन्ही कोण झाले. आणि आस्वादक जो आहे हा काय करतो, तर साहित्यिकानं किंवा लेखकानं जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे त्या साहित्यिकाची जी काही निर्मिती आहे त्या निर्मितीची नेमकी दखल घेऊ पाहणारा हा तिसरा कोण आहे. जे त्रिकोण कल्पिलेला आहे ते आपण बघितलं साहित्यकृतीच्या अनुषंगानं. म्हणजे लेखक, त्याची साहित्यकृती आणि आस्वादक हे तीन कोण आहे. पहिले दोन कोण कुठले, लेखक आणि साहित्यकृती. लेखक हा साहित्यकृतीचा निर्माता असतो, साहित्यकृती त्या लेखकाची निर्मिती असते. तिसरा जो कोण आहे हा अतिशय महत्वाचा आहे, तो आहे आस्वादक नावाचा. आणि आस्वादक काय करतो, तर लेखकानं निर्माण केलेली जी साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीची जी काही निर्मिती आहे त्या निर्मितीची नेमकी दखल घेण्याचं काम हा तिसरा कोण करीत असतो. म्हणून आस्वाद प्रक्रियेमध्ये हा तिसरा कोण अतिशय महत्वाचा आहे. या आस्वादकाकरवीच होणारी कृती ही आस्वादनाची क्रिया होय. ज्या आस्वादकाकडनंच आस्वादनाची क्रिया ही घडत असते. यासाठी तो म्हणजे आस्वादक ज्या शक्तीचा आधार घेतो ती शक्ती म्हणजेच रसिकता, आस्वादकता किंवा सौंदर्य ग्रहण क्षमता होय. म्हणजेच काय, लेखकानं निर्माण केलेली जी काही साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीच्या निर्मितीची दखल हा आस्वादक घेत असतो. आस्वादकाद्वारा घेतली जाणारी ही जी दखल आहे किंवा केली जाणारी जी काही कृती आहे त्या कृतीला
आस्वादनाची क्रिया असं आपण म्हणतो. आणि या आस्वादनाच्या क्रियेसाठी आस्वादकाजवळ जी शक्ती असायला हवी किंवा ज्या शक्तीच्या द्वारा आस्वादक आस्वाद घेतो ती शक्ती म्हणजे कुठली, तर रसिकता किंवा आस्वादकता किंवा सौंदर्य ग्रहण क्षमता. सौंदर्य ग्रहण क्षमता आस्वादकामध्ये असल्याशिवाय किंवा ती क्षमता त्याच्याजवळ असल्याशिवाय त्याला साहित्यकृतीचा आस्वाद घेता येत नाही. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. या संदर्भातलं पुढेही विवेचन केलं गेलेलं आहे. त्यामध्ये कलास्वाद ही एक मानसिक गरज आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं ही प्रत्येक आस्वादकाची वाचकांची एक मानसिक गरज आहे. समाजामध्ये वावरत असताना दैनंदिन गरजा पूर्ण करीत असताना माणसाला येणारा जो काही अनुभव आहे त्या अनुभवातून किंवा माणसाचा इतर घटकांशी जो संबंध येतो त्या संबंधांमधून त्याच्यावर जो ताणतणाव येतो ह्या ताणतणावातून मुक्त करण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी म्हणजे मानसिकदृष्ट्या येणारा जो काही ताण आहे त्या ताणातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा त्या ताणातून थोडं स्वतःला मुक्त करण्यासाठी त्याला रिलॅक्स किंवा रिलीफ असं म्हणतो आपण, असं करण्यासाठी साधारणतः तर कलास्वाद कलेचा आस्वाद घेणं ही एक मानसिक गरज आहे असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. आणि ही मानसिक गरज असल्यामुळे म्हणजे कलास्वाद ही मानसिक गरज असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीजवळ ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये असतेच असते असंही मानलं जाते. गाण्याची रुची नसलेला जो माणूस आहे तो विरळाच आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला गाणं आवडतं म्हणून गाण्याची रुची नसलेला माणूस हा विरळा. गाण्याने श्रम वाटतात हलके हेही नसे थोडके असे केशवसुतांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, गाणं म्हणण्यानं किंवा ऐकण्यानं आपलं जे काही श्रमपरिहार होतं हा त्यातलं सूत्र आहे. पण सर्वांजवळ असणारी ही जी रसिकता आहे ही संस्कारित नसते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे रसिकता असते, वाचक हा रसिक असतो ज्यांना त्या कारणाने, पण ती जी रसिकता आहे ती जी आस्वादकता त्याच्याकडे आहे ही सुसंस्कारित नसते किंवा संस्कारित नसते. ती केवळ प्राथमिक आवडीच्या स्वरूपाची असते. त्यांना आवडते एवढंच. ती सूक्ष्म आणि चोखंदळ व्हावी लागते. जी प्राथमिक स्वरूपाची आस्वादकता आहे ती सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म आणि चोखंदळ ती व्हावी लागते. तिच्यावरील हे जे संस्कार आहे हे संस्कार कोण करतो, तर चांगला कला समीक्षक, साहित्य समीक्षक किंवा चांगल्या कलाकृती देखील त्याच्यावर हे संस्कार करतात आस्वादकांवर. म्हणजे आस्वादकांवर दोन प्रकारे संस्कार केला जातो. एक तर चांगले समीक्षक आणि चांगल्या साहित्यकृती, साहित्यकृतीच्या माध्यमातून त्याच्यावर संस्कार होतो आणि चांगल्या समीक्षकांच्या माध्यमातून देखील आस्वादकांवर संस्कार होत असतो. त्याची आस्वादकता ही सूक्ष्म आणि चोखंदळ होत जाते. मग ती व्यक्ती सामान्य वाचक राहत नाही तर ती आस्वादक बनते किंवा रसिक बनते. रसिकता किंवा आस्वादकता हे गुण कोणामध्ये असतं, तर आस्वादकामध्ये किंवा रसिकामध्ये असतं. म्हणजे सामान्य वाचक हा रसिक कधी बनतो, आस्वादक कधी बनतो, जेव्हा त्याच्यावर एखादा चांगला समीक्षक किंवा एखादी चांगली साहित्यकृती, कलाकृती त्याच्यावर संस्कार करते आणि त्यावेळेला त्याच्यावर संस्कार होतं. संस्कार झाल्यानंतर तो सामान्य वाचक राहत नाही तर तो आस्वादक या पदवीला पोचतो. मग रसिकता किंवा आस्वादकता ही संस्काराने तयार होते पण ते शिकवून येत नाही. म्हणजे अशा प्रकारची आस्वादकता आहे, अशा प्रकारची रसिकता आहे हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजेच काय, ती संस्काराने येते पण ती शिकवता येत नाही. म्हणजेच काय, माणूस शिकू शकतो. मग ती संस्कार होणे म्हणजे काय, एखादी गोष्टीचे जेव्हा एखाद्या गोष्टीचा संस्कार आपल्यावर होतो म्हणजे ती गोष्ट आपण स्वीकारतो ना. स्वीकारल्याशिवाय ती गोष्ट आत्मसात कशी करणार, ती गोष्ट अंगीकारणार कशी आपण. म्हणजे इथे काय, रसिकता किंवा आस्वादकता ही संस्काराने तयार होते. पण जर कोणी एखाद्याला म्हटलं की मी तुम्हाला रसिकता शिकवतो, आस्वादकता शिकवतो, तर ते असं शिकवता येत नाही. तशी प्रयत्नसाध्यही ती नाही. म्हणजे कितीही प्रयत्न केला तुम्ही तर ते शक्य होत नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे संस्कारच लागतात. ती मुळात जशी असेल तशीच मात्र शेवटपर्यंत राहत नाही. म्हणजे वाचनानं, इतरांच्या संपर्कानं, म्हणजे समीक्षकांच्या, चांगल्या समीक्षकाच्या संपर्कानं, चांगल्या कलाकृतीच्या संपर्कानं तिच्यामध्ये आपल्याला ती म्हणजे विकसित होते, तिच्यामध्ये विकास आपल्याला करता येतो.
विकसनशीलता हा तिचा विशेष आहे. म्हणजेच काय, आस्वादक या प्रक्रियेचा किंवा आस्वादकतेचा किंवा आस्वादकता किंवा रसिकता यांचा विकसनशीलता हा एक प्रमुख विशेष आहे. कारण ही आस्वादकता ही दिवसेंदिवस अधिकाधिक सूक्ष्म आणि प्रगल्भ अशी ती होत जाते. अधिकाधिक वाचनामुळे वाचनातील चांगल्या वाईटांच्या ज्या काही सीमारेषा आहेत त्या सीमारेषा आपल्या स्पष्ट होत जातात. कलामीमांसकांच्या म्हणजे साहित्यकृतीचं जे काही विश्लेषण करतात, जे समीक्षक असतात, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मूल्यमापनाचे निकषही त्याच्या हाती येऊ लागतात. म्हणजे आस्वादकाच्या हाती ते येतात. एकदा आवडीने वाचलेले पुस्तक 10-15 वर्षांनी पुन्हा वाचायला घेतले की त्यात नवनवीन सौंदर्य स्थळांचे आपल्याला दर्शन होत जातं किंवा नवनवीन सौंदर्य स्थळ आपल्याला कळत जातात, आकलन होत जाते त्याची. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर आस्वादकांमध्ये किंवा त्या सामान्य रसिकांमध्ये, सामान्य वाचकांमध्ये जी त्याची आस्वादकता विकसित झालेली आहे, त्या विकसित झालेल्या आस्वादकतेमुळेच हे शक्य होतं. आणि म्हणून एखादी साहित्यकृती जेव्हा आपण परत परत वाचतो त्या वेळेला त्यातील नवजीवन किंवा त्यातील जी काही सौंदर्य स्थळं आहेत, नवनवीन अशी सौंदर्य स्थळं आहेत, त्या सौंदर्य स्थळंही आपल्याला दिसायला लागतात. ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर रसिकता किंवा आस्वादकता ही जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला त्या सौंदर्य स्थळाचाही शोध लागू शकतो. ते सौंदर्य स्थळ आपल्याला आपण जाणून घेऊ शकतो किंवा आपल्याला ते जाणवत राहतात. रसिकता किंवा आस्वादकता यामध्ये आस्वादकाच्या संस्कृतीचा वाटाही मोठा असतो. म्हणजेच काय, आस्वादक हा कुठल्या संस्कृतीमधला आहे, त्या संस्कृतीची काय वैशिष्ट्ये आहेत, त्या संस्कृतीमधली काय मूल्य व्यवस्था आहे, या सगळ्यांची जडणघडण त्या आस्वादकावरही झालेली असते. म्हणून प्रत्येक आस्वादक हा कोणत्या ना कोणत्या समाजात आणि संस्कृतीत हा वाढलेला असतो. म्हणजे आस्वादकावर संस्कृतीचा आणि समाजाचा हा प्रभाव पडलेलाच असतो, कारण त्याची जडणघडण तिथेच झालेली असते. आणि म्हणून या आस्वादकाच्या मनाच्या घडणीमध्ये आणि एकूण दृष्टिकोनातही त्याच्या संस्कृतीचे गुणविशेष विशेषत्वे करून मुरलेले असतात. जे संस्कृती ज्या प्रकारची असते त्याचे गुणदोष काय असतील ते सगळे गुणदोष त्या आस्वादकांमध्येही असतात, त्याच्यात मुरलेले असतात. त्याच्या आवडीनिवडी, ज्या आस्वादकाच्या आवडीनिवडी, आस्वादकांचे आचार विचार, चालीरीती, जीवनविषयक दृष्टिकोन, एकूण जगण्याची पद्धत, या सगळ्याच गोष्टीवर त्या आस्वादकाच्या संस्कृतीची सावली पडलेली असते, त्या संस्कृतीचा प्रभाव पडलेला असतो. म्हणूनच आपल्याकडचा एखादा खवय्या भारतीय खाद्यपदार्थाचा जसा आस्वाद घेतो तसा तो युरोपीय खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकत नाही. एवढंच कशाला, तर उत्तरेतील जे काही संगीत आहे ते संगीत, दक्षिणेतील संगीत याच्या आवडीनिवडी भारतात केवढे तरी मोठे मतमतांतरे आपल्याला आढळतात. कारण कोणाला काय आवडेल, कुठे काय हे सांगता येते. म्हणून आवडीनिवडी ह्या त्याच्या संस्कृतीचा तो एक भाग असतो. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. आणखी काही उदाहरणं या संदर्भात देता येतील की मराठी तमाशा किंवा मराठी संगीत रंगभूमी यांची मर्म एखादा परदेशस्थ रसिक किंवा आस्वादक नेमकेपणे जाणू शकेलच अशीही आपल्याला म्हणता येत नाही. पण ही मर्यादा दुसऱ्या संस्कृतीच्या आणि समाजाच्या ज्ञानामुळे आणि कलेमागील किंवा साहित्यकृती मागील किंवा त्या कृतीमागील शाश्वत आणि सार्वत्रिक मूल्यांच्या जाणकारीमुळे ओलांडणे सहज शक्य आहे. गटे सारखा जर्मन रसिकाने म्हणजे आस्वादकाने, गटे आहेत जर्मन आस्वादक का समीक्षक म्हणूया आपण, त्यांनी कालिदासाच्या शाकुंतल या संस्कृत भारतीय नाटकाचं जे हार्दिक स्वागत केले आणि प्रशंसा केली ती याच जोरावर होय. म्हणजेच काय, कलेमध्ये असणारे जे काही शाश्वत आणि सार्वत्रिक मूल्य आहे हे मूल्य जाणकाराला जर माहीत असली तर तो जाणकार, तो आस्वादक
कोणत्याही साहित्यकृतीचा छानपैकी आस्वाद घेऊ शकतो, जरी त्याची संस्कृती भिन्न असली तरीही, किंवा भिन्न संस्कृतीचा संस्कार त्याच्यावर झालेला असला तरीही. त्याच पद्धतीनं ज्या काही सर्वच चांगल्या या अनुवादित ज्या काही साहित्यकृती आहे त्या साहित्यकृतीचा परभाषिक आस्वादकांकडून यामुळे तो आस्वाद घेतला जातो. कशामुळे? शाश्वत आणि सार्वत्रिक मूल्यांच्या संस्कारामुळे हा त्याला आस्वाद छानपैकी घेता येतो. शरश्चंद्र चटर्जीच्या बंगाली कथात्मक साहित्याचा मामा वरेरकरांनी जो अनुवाद केला, या अनुवादामुळे मराठी आस्वादक शरश्चंद्राच्या प्रेमात पडला, त्याच्या साहित्याच्या प्रेमात पडला. ही आपल्याकडची वस्तुस्थिती आहे. असे असले तरीही संस्कृतीचे सूत्र आस्वादकतेच्या घडणीत महत्त्वाचे असते, ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे संस्कृतीचे संस्कार आस्वादकतेच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वपूर्ण आहे हे या निमित्तानं आपण समजून घेतलं पाहिजे. पुढची गोष्ट आहे याच्यामधली की संवेदन क्षमता. म्हणजे आपण इथे असं बघितलेलं आहे की जी आस्वादकता आहे ती संस्काराने तयार होते, ती संस्काराने कशी तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. नंतर या आस्वादकतेच्या किंवा आस्वादकाच्या आस्वादकतेमध्ये संस्कृतीचा आणि समाजाचा कसा वाटा असतो हेही आपण पाहिलं. शाश्वत आणि वैश्विक जी काही जीवनमूल्य आहे, त्याची मूल्य आहे, त्याच्या परिचयामुळे, त्याच्या जाणीवेमुळे कुठल्याही साहित्यकृतीचं, कुठल्याही संस्कृतीचं साहित्यकृतीचं कसं आपण आस्वाद घेतो हे आपण पाहिलं. आणि आता आपण मुद्दा बघणार आहोत की संवेदन क्षमतेच्या अनुषंगानं आस्वादकाची संवेदन क्षमता किंवा रसिकाची संवेदन क्षमता. आता आस्वादनातील किंवा आस्वादकतेतील किंवा आस्वाद प्रक्रियेतील एक महत्त्वाचं सूत्र आहे, ते म्हणजे संवेदन क्षमता. हे तसे पूर्णपणे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत असे सूत्र आहे. प्रत्येक आस्वादकाची संवेदना टिपण्याची क्षमता या सूत्रात मोडत असते. या क्षमतेबाबतची ज्याची तीव्रता, सूक्ष्मता आणि सूचकता जास्त, त्याची आस्वादकता किंवा रसिकता वरच्या श्रेणीची असते असे मानले जाते. याच्या जोरावरच साहित्यकृतीतील सूक्ष्म सूचितार्थ आस्वादकाच्या ध्यानी येऊ शकतो. म्हणून साहित्यकृती ही समजण्यासाठी नसून अनुभवण्यासाठी असते असे जे म्हटले जाते, याला प्राध्यापक गो वी करंदीकर यांनी कविता भोगणे असं म्हटलेलं आहे. कविता भोगणे हे जे म्हटलेलं आहे गो वी करंदीकरांनी, ते कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे की साहित्यकृती ही समजण्यासाठी नसून ती अनुभवण्यासाठी असते असं जे म्हणणं आहे, त्या म्हणण्याला त्याने कविता भोगणे असं म्हटलेलं आहे. हे अनुभवणे किंवा भोगणे रसिक किंवा आस्वादक त्याच्या संवेदन क्षमतेच्या जोरावर करू शकतो. त्याच्यामधली असणारी जी काही संवेदन क्षमता आहे त्या संवेदन क्षमतेच्या जोरावरच साहित्यकृतीतील अनुभवू शकतो किंवा कविता तो भोगू शकतो, तो अनुभव भोगू शकतो. ह्या प्रक्रिया त्या गोष्टीमुळे घडते, ती म्हणजे संवेदन क्षमता. ही संवेदन क्षमता जितकी उत्कट, तीव्र, अचूक, सूक्ष्म, सर्वस्पर्शी, तितका साहित्यकृतीचा अनुभव किंवा उपभोग किंवा भोग ही तीव्र, अचूक, उत्कट, सूक्ष्म आणि सर्वस्पर्शी होतो. अशा संवेदन क्षमतेच्या अभावी वाचक फक्त त्या साहित्यकृतीचा दर्शनी अर्थ लावू शकतो, त्या कृतीत दडलेले सुप्त सौंदर्य हेरू शकत नाही. म्हणजे या प्रकारची संवेदन क्षमता जर आस्वादकांमध्ये नसेल तर साहित्यकृतीचं फक्त वरवरचं रूपच तो पाहू शकतो, त्याची संगती लावू शकतो, पण त्या साहित्यकृतीमध्ये दडलेलं जे काही सुप्त असं सौंदर्य आहे ते सौंदर्य न्याहाळण्यासाठी, समजून घेण्यासाठी संवेदन क्षमता ही त्या आस्वादकामध्ये असणं हे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. पुढे एक उदाहरण बालकवीच्या संदर्भामध्ये आपल्याला देता येईल. फिकट निळीने रंग विलेला कापूस मेघांचा, वरुणी कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा. आता ही जी ओळ आहे
या ओळीने सुरू होणाऱ्या मेघांचा कापूस या म्हणजे ही अपूर्ण कविता आहे. या कवितेतील सौंदर्याची जाणीव दृक संवेदनेच्या प्रत्यया वाचून अपुरीच राहील. दृक संवेदना, संवेदनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्पर्श संवेदना, नंतर गंध संवेदना, दृक संवेदना, या प्रकारची एक दृक संवेदना आहे. ही संवेदना जर नसेल तर आपल्याला त्यातला जो अर्थ आहे किंवा आस्वादकाला त्याचा अर्थ कळू शकत नाही. रसास्वाद किंवा जास्वंद या ग्रंथामध्ये कलावादी समीक्षक माधव आचवल यांनी पुशी रेगे, इंदिरा संत आणि आरती प्रभू यांच्या साहित्याची जी रसग्रहणे केलेली आहे ती रसग्रहणे या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. कलाकृतीच्या विश्वाबाहेर न जाता तिची आंतरिक गुणवत्ता, तिच्या रचनेचे नियम हेरणे किंवा हेरून कशी जाणावी ही आचवलांच्या कलात्मक आस्वादनामध्ये आपल्याला दिसून येते. ताजमहालाचे त्याने जे केलेले वर्णन आहेत ते त्याने केलेले असे संश्लेषणात्मक विश्लेषण हे उल्लेखनीय आहे. याची ही नोंद या निमित्तानं आपल्याला घ्यावी लागेल. कारण आचवल या समीक्षकांची जी मोठी भिस्त आहे ती मोठी भिस्त ही केवळ संवेदन क्षमतेवरच आहे. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. आता ही आस्वादकांमध्ये किंवा रसिकांमध्ये असणारी जी काही संवेदन क्षमता आहे ही संवेदन क्षमता जन्मजात असते का, माणसाला जन्मतःची प्राप्त होत असते का, ती त्या संदर्भामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की ही संवेदन क्षमता प्रत्येक माणसामध्ये जन्मजात असते. माणूस म्हटला की त्याच्यामध्ये ती असतेच. ती एखाद्या समाजाची, जातीची किंवा कुटुंबाची मिरासदारी नाही, सगळ्यांमध्ये असते. किंवा एखाद्या जातीची, समाजाची किंवा कुटुंबाची मिरासदारी ती नसते आणि कधी होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं त्र्यंबक बापूजी ठोंबरे किंवा आनंद यादव या कवींच्या सर्व कुटुंबियामध्ये ती आढळत नाही, सर्व कवी लेखाच्या सर्व कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये ती आढळत नाही. तशीच माधव आचवल, गंगाधर गाडगीळ यासारख्या रसिक आस्वादकांच्या सर्व कुटुंबियाच्या ठिकाणीही ते आढळत नाही. ही संवेदन क्षमता फक्त शिकविल्याने अंगी बाणवू शकत नाही किंवा अंगी येऊ शकत नाही, कारण तिला तर्काचा किंवा शास्त्रगत नियमाचा आधार नाही आणि म्हणून ती शिकवता येत नाही. थोडक्यात असे म्हणता येईल की तिचे कसलेही गणित मांडता येत नाही. तेव्हा ती व्यक्तिगत असून व्यक्तीलाही जन्मदत्त स्वरूपामध्ये प्राप्त होणारी आहे, हे इथं मान्य केलं पाहिजे. म्हणजे संवेदन क्षमता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, ती जन्मजात असते. ती कुठल्याही कुटुंबाची, जातीची, धर्माची, पंथाची अशी मिरासदारी नसते. हे सूत्र आपण पाहिलं. त्या संदर्भामध्ये काही उदाहरणं दिलीत. एखाद्या कुटुंबामध्ये एखादा लेखक असेल, तो जर लेखन करायला लागला की त्याच्यामध्ये असणारी जी काही संवेदन क्षमता आहे ही त्याच्या सगळ्या कुटुंबियांमध्ये आपल्याला त्या पद्धतीची जाणवेलच असं नाही. म्हणून ती कुठल्याही कुटुंबियाची, एखाद्या कुठल्या कुटुंबाची, समाजाची किंवा जातीची त्याला काय म्हणूया आपण की तिला काही अशी ती बंधनं नसतात किंवा ती मिरासदारी नसते. मग आता ही जी रसिकता आहे या रसिकतेमध्ये किंवा रसिकांमध्ये संवेदन क्षमता ही असायला हवी. आता पुढचा जो भाग आहे, या आस्वादकतेला, या रसिकतेला आणखी काही उपकारक गोष्टी आहेत का, तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो की कलाशास्त्राचं अध्ययन करणं, एखाद्या साहित्यशास्त्राचं अध्ययन करणं. त्याच्यामुळे देखील ही जी रसिकता आहे ही रसिकता अधिकाधिक संस्कारित होऊ शकते. त्याला उपकारक असं ते ठरू शकतं वगैरे. मग हे कलाशास्त्राचं जे काही अध्ययन आहे, अशा प्रकारचं अध्ययन कला किंवा साहित्य यामधील चांगले आणि वाईट जे आहे ते चांगले वाईट समजण्यामध्ये, त्या दृष्टीने हे चांगलं वाईटपण जे आहे हे चांगलं वाईटपण समजण्यामध्ये, त्या दृष्टीने साहित्यकृतीची निवड आणि वर्गवारी करण्यास आणि मुख्यतः त्याचा सौंदर्यात्मक संदर्भ लक्षात घेण्यास मदत करते. जे कलाशास्त्राचं अध्ययन किंवा कलाशास्त्राचं ज्ञान आपल्याला असेल, त्या आस्वादकाला असेल, तर ते कशामध्ये उपकारक ठरते, तर साहित्यकृतीची निवड करणे, त्याची वर्गवारी करणे आणि मुख्यतः त्याचा जो काही सौंदर्यात्मक संदर्भ आहे तो लक्षात घेणे
यासाठी हे कलाशास्त्राचं अध्ययन, साहित्यशास्त्राचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान किंवा अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो. एखादी साहित्यकृती कशामुळे चांगली उतरली आहे किंवा कशामुळे सुमार उतरली आहे याचे जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान कलाशास्त्राचा किंवा साहित्यशास्त्राच्या अध्ययनामुळे आपल्यामध्ये किंवा त्या आस्वादकांमध्ये येत राहते ते येते. याची काही उदाहरणं आपल्याला घेता येईल. हरिभाऊ आपटे हे श्रेष्ठ कादंबरीकार का आणि नासी फडके हे सुमार दर्जाचे कादंबरीकार का, हे साहित्यशास्त्राच्या अध्ययनामुळे आपल्या लक्षात येऊ शकते. यामुळेच साहित्यशास्त्राच्या मूळ तत्वांची किंवा सिद्धांतांची तसेच त्यांच्या उपयोजनेची रसिकाला योग्य ती कल्पना येते आणि त्याची रसिकता जास्त डोळस, मर्मग्राही आणि चोखंदळ बनते. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी वामजोशी, श्री कृ कोल्हटकर, हरिभाऊ आपटे, नचिम केळकर यांच्या साहित्यावर केलेल्या ग्रंथरूप आस्वादक लेखनामागे त्यांचे साहित्यशास्त्राचे अध्ययन निश्चितपणे आहे. असाच प्रकार प्रभाकर पाध्ये यांनी वामजोशी आणि नाटककार चित्रम खानोलकर, माधव आचवल, रसास्वाद आणि जास्वंद ही त्यांची पुस्तके किंवा गंगाधर गाडगीळ यांचं मानदंड, साहित्याचे मानदंड वगैरे समीक्षकांच्या. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे कलाशास्त्राच्या किंवा साहित्यशास्त्राच्या अध्ययनाने रसिकतेची निर्मिती किंवा उपज मात्र होत नाही. ती मुळातच जन्मजात असावी लागते. अशा जन्मजात आवडीचे रसिकतेत किंवा आस्वादकतेत विकसन होणे मात्र अशा अध्ययनामुळे किंवा कलाशास्त्राच्या अध्ययनामुळे, साहित्यशास्त्राच्या अध्ययनामुळे होऊ शकते. म्हणजे आस्वादकतेमध्ये म्हणजे आस्वादकतेचा आपण पहिल्यांदा मुद्दा बघितलेला आहे की ती विकसनशीलता हे तिचं विशेष आहे आणि म्हणून ही आस्वादकता विकसित होऊ शकते, तिचं विकसन होऊ शकते या कलाशास्त्राच्या ज्ञानामुळे. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेऊया. मुळात वाचनाचे वेड असलेला माणूस जसजसे अधिकाधिक वाचन करीत जातो तसतसे त्याचे वाचन जास्त डोळस, जास्त प्रगल्भ आणि प्रौढ होत जाते. वाचनाचा असा व्यासंगच त्या व्यक्तीला एक दृष्टी देत जातो. पण वाचनाची वेळ ही मुळातच आवश्यक गोष्ट हवी, त्याशिवाय तिचे व्यासंगामध्ये रूपांतर होणे अशक्य असते. म्हणजे त्या वाचनाच्या वेडाचे रूपांतर पुढे व्यासंगामध्ये होते आणि व्यासंगामध्ये झालं की त्याच्यामधली जी काही आस्वादकता आहे ती विकसित होत जाते. प्रत्येक प्राणीमात्रांची धडपड ही आनंद प्राप्तीसाठी असते असे म्हटले जाते. मनुष्येतर प्राणीमात्रांमध्ये हा जो आनंद आहे, हा आनंद आणि त्यासाठी होणारा व्यवहार अगदीच स्थूल पातळीवरील असतो. माणसाच्या बाबतीत असे नसते, कारण तो बुद्धिशक्ती विकसित झालेला प्राणी आहे. त्या माणसाकडे बुद्धी असते आणि त्याची बुद्धी ही जी शक्ती आहे तिचा विकास झालेला असतो. त्यामुळे त्याच्या म्हणजे माणसाच्या आनंदात जी काही पातळी आहे ती पातळी केवळ शरीर राहत नाही, तसेच त्याच्या आनंदात श्रेणीही निर्माण होतात. केवळ अन्न, वस्त्र, निवारा यांच्या प्राथमिक गरजा भागल्याने त्याला आनंद प्राप्ती होऊ शकत नाही. पोटाबरोबरच त्याच्याजवळ जागृत अशी एक मनाची भूकही असते. या भुकेच्या क्षेत्रातच काव्य, कला, नाट्य इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कला प्रकाराबद्दलची एक सर्व जन्मजातच असते. कोणत्या ना कोणत्या पातळीवरील सौंदर्यासक्ती त्याच्यात असतेच. तिच्या उपशमाने त्याला काही एक आनंद होतोच, पण खरा आनंद आस्वादकच मिळवू शकतो. पुन्हा पाकशास्त्रात लक्षात घ्यायला हवे. उदाहरण असे आहे की नुसत्या खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा खवय्या व्यक्तीच खाद्यपदार्थाच्या सेवनातील खरा आनंद अनुभवू शकतो. तसेच बऱ्या वाईटाचे तारतम्यही दाखवू शकते. नुसतेच वाचणाऱ्या किंवा बघणाऱ्या सामान्यापेक्षा खरा आस्वादक सौभद्रसारख्या नाटकाचा आनंद मोठ्या आणि सूक्ष्म प्रमाणात मिळू उच्च प्रतीच्या आनंद प्राप्तीसाठी माणसाजवळ रसिकता किंवा आस्वादकता
हवी, ही गोष्टही आपण ध्यानात घेतली पाहिजे. या रसिकतेला काव्यदृष्टी किंवा कलादृष्टी असं म्हटलं जातं. या दृष्टीच्या आधारेच आस्वादक साहित्यकृतीचा आस्वाद घेऊ शकतो आणि नेमके सौंदर्य ग्रहण करू शकतो. म्हणजेच काय, आस्वादकांजवळ चांगल्या आणि उच्च प्रतीच्या आनंद प्राप्तीसाठी जी रसिकता असते किंवा जो आस्वादकता आस्वादकाकडे असतो, या आस्वादकतेला काव्यदृष्टी किंवा कलादृष्टी असं म्हटलं जातं. या काव्यदृष्टी आणि कलादृष्टीच्या आधारे आस्वादक साहित्यकृतीचा आस्वाद घेऊ शकतो आणि त्यातलं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्यही तो ग्रहण करू शकतो. लेखक त्याला विशेष करून जाणवलेले अनुभव, म्हणजे लेखकाला जाणवलेले जे काही अनुभव आहे ते शब्दाच्या आधारे विशिष्ट रूपात साकार करीत असतो. म्हणजे लेखकाला येणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव शब्दाच्या द्वारा ती विशिष्ट पद्धतीने किंवा विशिष्ट रूपामध्ये तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ती त्याची साहित्यकृती असते. शब्द हेच तिचे मूलद्रव्य आणि साधन असते. वाचक त्या शब्दांचा, म्हणजेच लेखकाने आपल्या लेखन कृतीमध्ये किंवा साहित्य कृतीमध्ये जे शब्द मांडलेले आहेत त्या शब्दाचा आधार घेऊन वाचक त्यामागील लेखकाचा जो अनुभव आहे तो अनुभव हेरू पाहत असतो. त्याची ही कृती म्हणजेच काव्यास्वाद होय. जेव्हा वाचक किंवा आस्वादक लेखकाने आपला अनुभव शब्दाच्या द्वारा जो साहित्यकृतीमधून मांडलेला आहे तो अनुभव हेरण्याचा प्रयत्न जेव्हा आस्वादक करतो, तेव्हा ती जी कृती आहे ती कृती म्हणजे काव्यास्वाद होय असं आपल्याला म्हणता येतं. अशा आस्वादाद्वाराच त्याच्या मनावर साहित्यकृतीचा एकात्म संस्कार होत असतो. या संस्कारामध्ये आशय आणि अभिव्यक्ती यांचे ऐक्य सामावलेले असते. अशा संस्कार स्वीकाराच्या द्वाराच तो साहित्यकृतीच्या अंतरंगाचे आणि बहिरंगाचे विशेष आपल्या अनुभव विश्वात सामावून घेत असतो. तेव्हा काव्यास्वाद म्हणजे सर्वार्थाने आस्वादकाच्या मनाने कलाकृतीत केलेले अवगाहन होय. म्हणजे इथे काय, काव्यास्वाद म्हणजे काय तर सर्वार्थाने, सगळ्या अर्थानं आस्वादकाचं जे काही मन आहे त्या मनानं कलाकृतीत जे डोकावणं म्हणतो आपण, जी कलाकृतीला समजून घेणं म्हणतो आपण, ज्या कलाकृतीमध्ये शिरणं म्हणतो आपण, त्याला अनुप्रवेश म्हणूया आपण, किंवा त्याच्या भूमिकेचं साधारणीकरण जे होतंय ते असं म्हणूया आपण. तर हे काव्यास्वाद म्हणजे सर्वार्थानं आस्वादकाच्या मनाने कलाकृतीत केलेलं अवगाहन असते किंवा अवगाहन होय. आणि हे जे अवगाहन आहे हा प्रदेश, त्या अवगाहनाचा जो काही प्रदेश आहे किंवा त्या साहित्यकृतीमधला जो काही प्रदेश आहे तो प्रदेश जितके सूक्ष्म, उत्कट आणि चोखंदळ तितका त्या साहित्यकृतीचा आस्वाद हा वरच्या श्रेणीचा आणि त्यातील आनंदही अतिशय मोठा असतो, वरच्या श्रेणीचा मानला जातो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे काव्यास्वादाची, ही काव्यास्वादाची प्रक्रिया ती आस्वादकतेच्या किंवा आस्वादकाच्या बाजूने किंवा आस्वादकाच्या भूमिकेतून नेमकं काय काम करते आहे, त्याची एक नेमकी भूमिका काय आहे हे इथे आपल्याला सहज जाणवेल, सहज दिसेल. या संदर्भामध्ये प्राध्यापक गो. म. कुलकर्णी या अभ्यासकाने एक इशाराही दिलेला आहे. तो इशारा अतिशय महत्वाचा आहे. त्यांनी म्हटलेला आहे, एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याचे व्यक्तिसापेक्ष किंवा देशकाल परिस्थिती सापेक्ष असे भिन्न भिन्न दृष्टिकोन संभवतात. कधी तिच्यातून सामाजिक आशय किंवा युगप्रवृत्ती शोधण्याचा प्रयत्न होतो, कधी तिथून म्हणजे कलाकृतीतून कलावंताचे तत्वज्ञान उलगडण्याची कोशिश केली जाते, तर कधी तीतील म्हणजे कलाकृतीतील आकृती सौंदर्य न्याहाळण्यावर भर दिला जातो.
तथापि यासारख्या विविध भाष्यांचे विविध पातळ्यांवरील महत्त्व मान्य केले तरी रसिकाची प्रधान भूमिका रसास्वादकाचीच राहणे अगत्याचे, तीच त्याची मूळ व उचित भूमिका आहे. आता हा जो एक विचार आहे, हा विचार आस्वादकालाच एक प्रकारची सूचना दिलेली आहे असं आपल्याला दिसेल. म्हणजेच काय, आस्वादकाची प्रधान भूमिका कुठली असली पाहिजे, तर आस्वाद घेणे. त्याच्याशिवाय दुसरी भूमिका त्याची असता कामा नये. आणि जर ती असली तर मग काय वाटलं होऊ शकतं, कुठला गोंधळ निर्माण होऊ शकतो, हे या निमित्ताने प्राध्यापक गोम कुलकर्णी यांनी तो संभाव्य धोका आपल्या निदर्शनास आणून दिलेलाच आहे. मग ही जी त्यांची भूमिका आहे, या भूमिकेचं स्पष्टीकरण त्यांनीच म्हणजे प्राध्यापक गोम कुलकर्णी यांनीच पुढे विस्ताराने म्हटलेला आहे. त्यातील जो काही ठळक भाग आहे, तो ठळक भाग आपण लक्षात घेणार आहोत. रसिक हा कलावंताचा सन्मित्र, कार्याचे कौतुक करणारा, म्हणजे कलावंताचा तो सन्मित्र असतो. म्हणजे आस्वादक हा सन्मित्र असतो, रसिक हा सन्मित्र असतो. त्याचबरोबर तो जो कलावंत आहे, तो जो साहित्यिक आहे, त्या साहित्यिकाचं जे काही कार्य आहे त्या कार्याचा तो कौतुक करणारा असतो. अंतःकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा हा आस्वादक असतो. जे कलावंताचं अंतःकरण देखील तो जाणून घेऊ शकतो. प्रसंगी हेच काम त्याचं नाही आहे, तो सन्मित्र आहे, त्याच्या कार्याचं कौतुक करणारा आहे, त्याचं अंतःकरण जाणून घेणाराही आहे. पण त्याचबरोबर प्रसंगी दोष दाखविणारा, पण त्यातही आपुलकीची भावना ठेवणारा असा हा आस्वादक असतो. म्हणून कलावंताशी तद्रूप होण्याचा, त्याच्या भूमिकेवर आरूढ होण्याचा प्रयत्न रसिकाने अव्याहतपणे केला पाहिजे. हे करण्याच्या आड त्याचे पूर्वग्रह, आडाखे, आशंका, संकेत इत्यादी येण्याचा दाट संभव असतो. म्हणून आस्वादक जेव्हा या साऱ्या अडथळ्यांना उल्लंघून थेटपणे कलाकृतीला सामोरा जातो, तेव्हाच तो आस्वादक किंवा रसिक या पदवीला खऱ्या अर्थाने पात्र ठरतो. ही पदवी सहज साध्य नसते. तीसाठी त्याला आपल्या ठिकाणच्या स्वचे एका मर्यादेपर्यंत हवन करावे लागते. स्वतःच्या ठिकाणचे मीचे काठिण्य भंगून टाकल्याशिवाय, मनातले आम्ल दूर केल्याशिवाय रसिक कलाकृतीशी एकरूप होऊच शकत नाही. कलावंत आणि आस्वादक यांच्यात सामंजस्य व सामरस्य असाव्यास हवे. कलेमुळे रसिकाला आणि रसिकामुळे कलेला एक आगळे तेज, वैभव चढत असते. कला आणि रसिक हे दोघेही परस्परानुवर्ती असतात. दोघेही रसयात्री किंवा आनंद प्रवासी. कला निर्मितीमध्ये कलावंत हा मूळ एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या एका बिंदूपर्यंत पोचतो, तर रसिक हा त्या बिंदूपासून उलट्या क्रमाने कलावंताच्या मूळ ठिकाणाला जाऊन भिडतो. जेथे कलावंताचे कार्य संपते, तेथे रसिकाच्या खऱ्या कार्याला आरंभ होतो, असे प्राध्यापक गोम कुलकर्णी यांनी आपली भूमिका पूर्णतः स्पष्ट करताना म्हटलेले आहे. पुढे त्यांचं म्हणणं असंच आहे की आस्वादकाचे किंवा रसिकाचे काम केवळ रसग्रहण करण्याचे नसून रसग्रहणामुळे झालेल्या आनंदाचे आवार मांडण्याचेही आहे. एखादी कलाकृती पाहून तिच्यापासून मिळणारा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्या आनंदात इतरांना वाटेकरी करणे हे रसिकाचे कर्तव्य आहे. मूळ कलाकृतीतील सौंदर्य स्वतः अनुभवणे, ते इतरांना अनुभवाव्यास लावणे, अनभिज्ञाला सौंदर्य ग्रहण कराव्यास शिकवणे, त्या कलाकृतीचे योग्य ते मूल्यमापन करणे, कलावंताला धन्यवाद देणे, या साऱ्या क्रियांचा
रसग्रहणातच अंतर्भाव होतो, हे कराव्यास आस्वादकाला किंवा रसिकाला आस्वादन क्षमतेप्रमाणेच आविष्कार क्षमतेचीही जरुरी आहे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथेच नेमका आस्वादाचा समीक्षा व्यापाराशी संबंध येतो. साहित्यकृतीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन उपलब्ध आहेत किंवा विद्यमान आहेत. त्यामुळे भिन्न भिन्न समीक्षा पद्धती अस्तित्वात आलेल्या आहेत, हेही आपण लक्षात घेऊया. अशा पद्धतीपैकी आस्वादक समीक्षा ही सरळ रसास्वादावरच भर देऊन अस्तित्वात आलेली पद्धती आहे. पण चरित्रात्मक, ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, मार्क्सवादी, मानसशास्त्रीय वगैरे ज्या इतर पद्धती दिसतात, त्यांच्या बाबतीतही आस्वाद हाच पायाभूत घटक आहे. दृष्टी कोणतीही असो, ती कलावादी असो किंवा जीवनवादी असो, कलाकृतीचा आस्वाद ही सर्वप्रथम आवश्यक अशी बाब आहे. ही गोष्ट आपण मान्य करायला हवी. प्रभाकर पाध्ये नावाचे एक अभ्यासक आहे. त्या अभ्यासकाने आपला सौंदर्यानुभव या ग्रंथामध्ये आस्वाद आणि समीक्षा हे एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी या दोहोंचा अतिशय खोलवर विचार केलेला आहे, आस्वादाचा आणि समीक्षेचाही. त्यांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे, आस्वाद आणि समीक्षा एक नव्हे, एक असू शकत नाहीत ते. या दोहोंच्या प्रक्रिया अगदी वेगळ्या असतात. या दोहोंचा संकर आस्वादालाही उपकारक ठरणार नाही आणि समीक्षेलाही समुचित ठरणार नाही. माजले तर घोटाळ्यात माजते, कारण दोघांच्या मनोवृत्तीतच मूलभूत फरक आहे. आस्वादाची मनोवृत्ती आणि समीक्षेची मनोवृत्ती या वेगवेगळ्या मनोवृत्ती आहेत. त्याच्या प्रेरणा निरनिराळ्या आहेत. एक मनोवृत्ती संश्लेषणात्मक असते, तर दुसरी विश्लेषणात्मक असते. एकीत साक्षात्कार असतो, तर दुसरीत बुद्धीचा विलास असतो. एकीत या साक्षात्कारातले साफल्य असते, तर दुसरीत हा साक्षात्कार का घडला याची चिकित्सा असते. एकीत सौंदर्यात्मक जाणीव, तर दुसरीत सौंदर्यकारक गुणविशेषांचे विश्लेषण असते. अशी भूमिका प्रभाकर पाध्ये या अभ्यासकाने मांडलेली आहे. त्यांच्याच मते आस्वादात प्रामुख्याने केवलास्वाद वृत्ती असते. म्हणून अनुभवासाठी अनुभव घेण्याची वृत्ती, अनुभवाचा आस्वाद केवळ त्या आस्वादासाठी घेण्याची वृत्ती, स्वरसरंजनात्मकतेची वृत्ती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय सौंदर्यात्मक अनुभव येणारच नाही असे तर ते म्हणतातच. पण पुढे ते आणखी म्हणतात की आपल्या नेहमीच्या जीवन तृष्णेने ग्रासलेल्या जीवन व्यवहाराच्या वृत्तीपेक्षा ही वृत्ती अगदी निराळी असते. कारण तीमुळे आपण कलाकृतीकडे व्यावहारिक दृष्टीने पाहू शकत नाही. व्यावहारिक दृष्टी आपल्याला त्या वस्तूपासून, तिच्या अनुभवापासून दूर नेते, असे पाध्ये म्हणतात. त्यांच्या मते समीक्षेची दृष्टी व्यावहारिक नसली पाहिजे, तर तिला खरोखर तसे बाहेर पाहण्याची गरज नसली तरी पुष्कळदा ती बाहेर पाहते. यामुळेच अनेकदा समीक्षक, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ अशा साहित्येतर भूमिका बजावायला सांगतो. समीक्षकांची ही अशी भूमिका आहे की वेगळ्या दृष्टिकोनाचा त्या साहित्यकृतीकडे आपण पाहू शकतो वगैरे. प्रभाकर पाध्ये या अभ्यासकांचं हे जे विवेचन आहे, हे विवेचन निश्चितच तर्कशुद्ध असं आहे. त्याच्यामध्ये सत्यताही आहे. पण आस्वाद प्रक्रियेतील रसिकाची कलाकृतीशी अभिप्रेत असणारी एकरूपता लक्षात घेतली तर कलाकृतीबाहेर पडणाऱ्या समीक्षेतही प्राथमिक घटक म्हणून आस्वादाची योजना होऊ शकते. कलावादी भूमिका स्वीकारणारे प्रभाकर पाध्ये हे आस्वादक समीक्षेचे विवरण करताना मात्र आस्वाद आणि समीक्षा परस्पर विरोधी टोकावर ठेवत नाहीत. खरे तर त्यांच्या भूमिकेनुसार समीक्षा, मग ती आस्वादक का असेना, ही समीक्षा म्हणून आस्वादाशी विरोधी
वा द्वैती असली पाहिजे, कारण ती वेगळी प्रेरणा आहे, ती विश्लेषणात्मक आहे, ती बुद्धीचा विलास आहे, साक्षात्काराची चिकित्सा आहे आणि सौंदर्यकारक गुणविशेषांचे विश्लेषणही आहे. हेही पण हे ध्यानी न घेता प्रभाकर पाध्ये यांनी आस्वादक समीक्षेचा अपवाद करताना दिसतात. पाध्यांची यात होणारी जी दिशाभूल आहे ही खरे तर सर्वच कलावाद्यांच्या बाबत दिसून येणारी दिशाभूल आहे, असे प्राध्यापक कुलकर्णी अर्थात अवा कुलकर्णी यांनी असे म्हटलेले आहे. आता पुढच्या जे तासाला आहे आपण आस्वादाला आवश्यक असणारे जे काही गुण आहेत या गुणाचा परिचय करून घेणार आहोत. आज आपण आस्वाद ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजे नेमकी काय आहे, आस्वाद या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि साहित्यकृतीच्या अनुषंगाने आस्वाद किती महत्वाचा आहे, आस्वाद कसा महत्वाचा असतो, सामान्य वाचक आणि आस्वादक यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपण परिचय करून घेतलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण साधारणतः आस्वादाला आवश्यक असणारे जे काही गुण आहे त्या गुणाचा परिचय करून घेणार आहोत.